मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपचे नेते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब माझ्यासोबत आहेत। साहेब, नुकतीच बैठक पार पडलेली आहे, उद्या प्रचाराचा नारळ देखील फुटणार आहे। काय सांगाल, काय सूचना तुम्ही पदाधिकाऱ्यांना केल्या आणि भावी नगरसेवकांना केल्या? भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि जिल्ह्यातले पक्षाचे सर्व नेते आजच्या या बैठकीला उपस्थित होते। पक्षाचे शहरातले सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि निवडणुकीची रणनीती काय असावी अशा प्रकारची बैठकीमध्ये चर्चा झाली आणि 13 तारखेपर्यंत प्रचाराचा प्रत्येक कार्यक्रम कसा राबवायचा यावरती चर्चा झाली। उद्या 11 वाजता राम मंदिरामध्ये बडी सडकला प्रचाराचा नारळ फुटणार आहे। प्रचाराचा शुभारंभ होईल। माननीय निवडणुकीचे प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे उद्या येत आहेत। उमेदवार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची मीटिंग होईल। 5 तारखेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री महोदयांची सभा आहे। अभूतपूर्व अशा प्रकारची सभेची तयारी आम्ही केलेली आहे। प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे 6 तारखेला प्रत्येक बूथपर्यंतचं प्लॅनिंग करणार आहेत। ही पहिली महापालिका आहे। महापौर भारतीय जनता पक्षाचा बसेल या दृष्टीनं आमचं कामकाज चालू आहे। भारतीय जनता पक्ष सर्व जागेवर निवडणुका लढत आहे आणि यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष मत मागणार आहे। मेडिकल कॉलेज असेल, शहरातल्या पाणी पुरवठा योजनेला टाक्या बांधण्यासाठी पाईपलाईनसाठी 150 कोटीचा निधी दिलेला आहे। शहरातलं सीड पार्क आहे। शहरातले जे काही विकासाची कामं आहेत, केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा आणून या शहराचा कायापालट करायचा आहे। मराठवाड्यातलं हे शहर टॉप 10 शहर करायचं आहे आणि मतदारांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे। जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आहे। आम्ही 2 नगरपालिका जिंकल्या, 3 पैकी 2 अंबड आणि परतूर। आता महापालिकेत महापौर भारतीय जनता पक्षाचं होईल, त्या दिशेनं आमची सगळी तयारी चालू आहे। शहराचा मास्टर प्लॅन पुढचे 5 वर्ष काय करायचं आमच्याकडे तयार आहे। केंद्रात माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, राज्यात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, जिल्ह्याला पालकमंत्री आमच्या पंकजा मुंडे आहेत आणि त्यामुळं या शहराचा विकास करण्यासाठी या शहरातली जनता भारतीय जनता पक्षाला निवडून देईल असा मला विश्वास आहे। पण तुम्ही हे विकास कामं सांगितली, याच विकास कामावरून काही दिवसापूर्वी श्रेयवाद पाहायला मिळाला। नेमकी ही कामं कोणी केली, तुम्ही केली की दुसऱ्यांनी केली? मी आपल्याला सांगितलं, हे बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सरकार आहे। ही जी कामं झालेली आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत असतात आणि भारतीय जनता पक्षाच्या आम्ही सगळ्या नेत्यांनी प्रयत्न करून शहरामध्ये विकासाची कामं केलीत ना। मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, रावसाहेबजी दानवे केंद्रात मंत्री असताना या जिल्ह्यात 20,000 कोटीची कामं झाली होती आणि 2 लाख अहवालाची पुस्तकं छापली आणि घराघरामध्ये हे पुस्तकं गेली। त्याच्यामुळं गडकरी साहेबांच्या हातून, माननीय देवेंद्र फडणवीसांच्या हातून या अहवालाचं प्रकाशन मी परभणीमध्ये केलं होतं 50,000 लोकांमध्ये। पहिल्यांदाच निवडणूक होत आहे, नवीन वर्ष आहे। 65 पैकी किती जागा निवडून येतील तुमच्या? भारतीय जनता पक्ष 40 ते 45 जागा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे। बरं, नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? नवीन वर्षाचा संकल्प आहे की भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा आणि या शहराचा विकास आणि कायापालट व्हावा। सत्ता आणि सत्तेतून परिवर्तन करायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळं लोक भारतीय जनता पक्षालाच पसंती देतील। बरं, संजय राऊत उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहे, कसं पाहता तुम्ही याकडे? संजय राऊत गेली अनेक वर्ष उद्धवजी ठाकरे यांची मुलाखत घेतात। म्हणजे उद्धवजी ठाकरे नेते आणि संजय राऊत पत्रकार, म्हणजे हे दोघं आपसात चर्चा करतात आणि तीच चर्चा दुसऱ्या दिवशी सामन्यात छापून येते आणि बोलाचाच भातन बोलाचीच कडी असते संजय राऊत म्हणजे। त्याच्यामुळं संजय राऊत फार काही लोकप्रिय नेता नाही आहे, कधी निवडून आलेले नाही आहे,
आणि विनाशकाले विपरीत बुद्धी. संजय राऊतांनी तर शिवसेना बुडवलेली आहे. आता राहिली शिवसेना साफ होईल. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते भाजपचे नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर. नवीन वर्षात भारतीय जनता पार्टीचा महापौर बसावा असा संकल्प जो आहे तो बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे. आणि संजय राऊत यांनी शिवसेना बुडवलेली आहे असा देखील आरोप जो आहे तो बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.